कृष्ण हरी, आपण आहोत आळंदी नगरीमध्ये आणि परवाच्या दिवशी माऊलीच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। यंदाच्या वर्षी ज्या बैलजोडीला अर्थात हौशा आणि बाजी या बैलजोडीला हा बहुमान पालखीचा मिळालेला आहे। आपण बघतो आहोत की माझ्या पाठीमागे बाजी आणि हौशा आहे। या हजारो बैलजोड्यांमधून यंदा जो बहुमान आहे तो खरोखर ज्याच्या नावामध्ये बाजी असा आहे त्या बाजीला हा बहुमान मिळालेला आहे आणि या बाजीने यावर्षी बाजी मारलेली आहे ती म्हणजे माऊलीच्या पालखीच्या प्रस्थानासाठी। आपण जाणून घेणार आहोत की त्या बाजी आणि हौशाचे मालक जे आहेत ते आज आपल्यासोबत आहेत, कुऱ्हाडे पाटील। आपण जाणून घेणार आहोत की नक्की हा जो बहुमान आपल्याला मिळालेला आहे त्याविषयी आपण काय सांगाल किंवा काय आनंद आपल्या मनामध्ये आहे? खूप आनंद झालेला आहे। हा मान जो आम्हाला भेटला आहे ही माऊलींची काहीतरी आमच्या वडिलोपार्जित आमचे वडील, चुलते, आजोबा, आमची फॅमिली असेल त्यांनी जी सेवा केलेली त्याचं फळ आम्हाला माऊलींनी दिले असं आम्हाला वाटते। आपण बघतो आहोत की बाजीचे जे मालक आहेत त्यांच्या अशा भावना आहेत की हा जो मान मिळालेला आहे तो माऊलीचा प्रसाद आहे, माऊलीची कृपा आहे। आपल्या कुटुंबाकडे हा मान आलेला आहे। बाजी आणि हौशा आपल्याकडे किती वर्षापासून आहेत? नाही, साधारणतः आपण हा 3 महिन्यापूर्वी जोड घेतलेला आहे। तर त्याच्यानंतर आपण तो कर्नाटकातून आणला। त्याची आल्यानंतर आपण रिहर्सल घेतली, त्याचं खानपान बघितलं, अशा पद्धतीने आपण त्याला तयार केलं आहे। आपण बघतो आहोत की कर्नाटकामधून हा जोड आलेला आहे। खरं तर अजून एक वेगळं जर सांगायचं झालं तर कानडाऊ विठ्ठलू कर्नाटको हा सुद्धा एक दुवा बाजीच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळेल, ऐकायला देखील मिळेल। माझ्या माध्यमातून मीही सांगतो की कानडाऊ विठ्ठलू कर्नाटको काहीतरी एक धागा आहे जो कर्नाटकामधून बाजी आणि हौशा आळंदीमध्ये आले, आळंदीतून पुन्हा विठोबाच्या दर्शनासाठी पालखीच्या सोबत जाणार आहेत। हा सुद्धा एक दुवा आहे। त्याविषयी आपल्याला काय वाटतं नक्की? दुवाच म्हणावा लागेल की हा आम्ही जोड आणायला गेलेलो असताना त्यावेळी त्या बाजीच्या मालकाने आधी नाही म्हणला होता। त्याची 400 एकर जमीन होती। तो म्हणला आम्ही आत्ता नाही देणार। तर आम्ही म्हणलं नाही, आम्हाला आत्ताच पाहिजे। त्याच्यानंतर तो 2-3 दिवसांनी मालक तयार झाला आम्हाला द्यायला आणि ती उजवीच म्हणावं लागेल आमच्यासाठी की ही सेवा करण्यासाठी आम्ही कर्नाटकातून बैल आणली आणि हा आनंद सोहळा आम्ही महिनाभरात आनंद घेत जाणार त्याचा। बाजी आणि हौशाच्या माध्यमातून पुन्हा पांडुरंग जो आहे तो खरोखर आळंदीमध्ये आलेला आहे आणि आळंदीतून आपल्या माऊलीची पालखी घेऊन हा जो कर्नाटकामधून आलेला जोड आहे बाजी आणि हौशाचा, ही आपल्या माऊलीची पालखी घेऊन पुन्हा पंढरपुराकडे परवाच्या दिवशी प्रस्थान करणार आहे। आपल्या कुटुंबाकडे हा बहुमान आलेला आहे। साधारणतः कर्नाटकामधून तुम्ही हा जोड जेव्हा बाजीचा आणि हौशाचा घेऊन आलात तेव्हा त्याचे साधारणतः काय किंमत असेल किंवा काय त्याविषयी तुम्ही थोडक्यात सांगितलं तरी चालेल? आपण त्या गोष्टीची किंमत तर करू शकत नाही, कारण की ते मानच एवढा मोठा आहे, त्याच्यापुढं किंमत किंवा काय अशा गोष्टी ह्या आम्ही तरी नाही म्हणू शकत। पण तो जो सेवा मिळाली त्याचा आनंद इतका होतो आहे की आम्ही सांगू शकत नाही, शब्दात सांगू शकत नाही, इतका आनंद झालेला आहे आम्हाला। आपण बघतो आहोत की जी भक्ती असते त्या भक्तीला तोड नसते आणि ही भक्ती जर कोणामध्ये असेल तर ते एका शेतकऱ्यामध्ये असते, भूमिपुत्रामध्ये असते। त्याच्या ज्या भूमिपुत्राच्या ह्या भावना आहेत की माझ्यासाठी माझी बैलजोडी भगवंतापेक्षा वेगळी नाही, अशा ह्या भावना ज्या आहेत त्या कुऱ्हाडे पाटलांच्या आहेत। कॅमेरा पर्सन रुईकरसह मी गणेश आघाव, आळंदी देवाची। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।